2014 सालची लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली होती। राज्यात देशात निवडणुकीच्या हालचाली सुरू होण्यापूर्वीच देशातील काँग्रेस आघाडी सरकारविरुद्ध असंतोषाचा वणवा पेटला जात होता। दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरण असो वा सुरेश कलमाडी यांच्या माध्यमातून झालेला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटाळा असो किंवा 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यानंतर उडालेली खळबळ असो, या सर्व घटनांनी देशातील काँग्रेस सरकारविरुद्ध असंतोषाचा वणवा पेटवला गेला होता। अशातच गोव्यातील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा भूकंप झाला। लालकृष्ण अडवाणी यांना बाजूला सारून नरेंद्र मोदी नावाचे वादळ भाजपमध्ये पुढे करण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण देशात सुरू झालेल्या मोदींच्या सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळी स्थळी काष्टी पाशाणी मोदींचे जनतेला दर्शन होऊ लागले। देशात लोकसभा निवडणुकीसाठी इंदिरा गांधींच्या नंतर एक म्हणावी अशी मोदी लाट निर्माण झाली। ती यशस्वी होईल का याबाबत शंका कुशंका चालू असतानाच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचे वाटप चालू झाले। सांगलीसारख्या बलाढ्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेस समोर कोण आव्हान निर्माण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता। नेमकी हीच संधी साधून काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले संजय काका यांच्या आमदारकीची मुदत ही संपत आली होती। राष्ट्रवादीने आपल्याकडे येऊन आमदार करीत संजय काकांचा राजकीय बिजनवास संपुष्टात आणला होता। मात्र तरीही त्यांचे नेतृत्व दडपल्यासारखेच होते। अशातच लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या। त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 16 मे 2014 रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात संजय काका पाटील हे 2.25 लाखाहून अधिक मताने खासदार म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले। हा भारतीय जनता पक्षाचा एक तेजस्वी दिवस होता। तर सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसच्या दृष्टीने काळा दिन म्हणावा लागला, कारण स्वातंत्र्यापासून काँग्रेसला अनेकांनी विशेषतः स्वकीयांनीच आव्हान देण्याचा प्रयत्न केला, मात्र कधी कोणाचा टिकाव लागला नाही। घराणेशाहीच्या आणि वारसा हक्काच्या जोरावर दगडासारखे उमेदवारी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून येत राहिले आणि निवडून येण्यासारखी परिस्थिती होती। मात्र 2014च्या निवडणुकीने सारे चित्रच पालटले। काँग्रेस पक्षाचा हुकमी लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या हातात गेला। लोकसभा निवडणूक झाली। संजय काका पाटील खासदार झाले। त्यांच्या राजकीय वनवास संपला। त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार सांगली जिल्ह्यात निवडून आले। भारतीय जनता पक्षाची सांगली जिल्ह्यात ताकद वाढली। त्यानंतर खासदार म्हणून आलेले संजय काका पाटील थोडे दिवस शांत होते। याच दरम्यान RR आबा, पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यासारख्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचे निधन झाले। त्यामुळे काँग्रेस रिकामी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे।